सध्या मी पुणे महानगरपालिकेच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी खरं तर सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान पुणे महानगरपालिकेला एक मेल आलेला आहे। पुणे महानगरपालिकेतील महापौरांचे जे कार्यालय आहे ते उडवून देण्याचा हा मेल जो आहे तो आलेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता पुणे महानगरपालिकेला पूर्णपणे जे कर्मचारी आहेत त्यांना जे आयुक्त आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक देखील आलेला आहे। या ठिकाणी सर्व तपास जो आहे तो करण्यात येत आहे। एकूणच पुणे महानगरपालिकेतील महापौरांचं कार्यालय असेल त्यासोबत त्याच्यावरती टाइम देखील देण्यात आलेला आहे। 1:11 महापौरांचं कार्यालय उडवून देण्याचा उल्लेख जो आहे तो या मेल मध्ये करण्यात आलेला आहे। आणि एकूणच या ठिकाणी खळबळीचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। येथील महापौरांचं कार्यालय असेल त्यासोबत विधान भवन जे आहे ते देखील उडवून देण्याचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर 1984 साली जे ऑपरेशन ब्लू स्टार आणि ऑपरेशन वुडरोज जे झालेलं होतं त्याचाच उल्लेख करत त्याचाच संदर्भ देत ही धमकी देण्यात आल्याचं देखील त्या मेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचाच बदला घेण्याकरिता RSS म्हणजेच आजची BJP जी आहे त्यांना संपवण्याचा हा मेल जो आहे तो पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे। आणि यामुळे आता सर्वत्र या ठिकाणी खळबळ जी आहे ती उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहिलं तर हा बदला घेण्याकरिता हा मेल प्राप्त झालेला आहे। मात्र खरंच ही धमकी आहे का किंवा काहीतरी फसवण्याचं कारस्थान आहे याचा सर्व तपास जो आहे तो आता पुणे पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बॉम्ब शोधक पथकाकडून सर्व तपास घेतला जात आहे। या ठिकाणी कुठे बॉम्ब सदृश वस्तू ज्या आहेत त्या आढळत आहेत का याचा तपास घेतला जात आहे। एकूणच आता या घटनेमधून नेमकं काय बाहेर येत आहे, जो कोणी मेल पाठवला आहे त्याचा देखील शोध घेण्याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। या सर्व घटनेमधून आता नेमकं काय बाहेर येत आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात।